तू पण हुशार खेळला रोशन. सिंगल डबल. वैभव दादाच्या बाबतीत क्या कहना, इट्स अ लेजंड. लगेच मॅचच्या दिशेने जाऊयात. पाचुंबरी टीमनं टॉस जिंकला. एक छान फोटोशूट घेतला जातोय सध्या सेमीफायनल मध्ये पोहोचलेल्या टीम आपण पाहतोय. अर्थातच कासेगाव पंचायत समिती गट या टीमचा एक छान फोटो कॅमेरामध्ये तुम्ही पाहताय. संपूर्ण टीम, ही संपूर्ण टीम आहे. त्या टीमचे पाठीराखे, गावकरी, सपोर्टर. थँक्यू. मॅचच्या दिशेने जाऊयात. सर ही मॅच महत्वाची नाही असं बोलून चालणार नाही, कारण की या मॅच मध्ये नागभूमी शिराळ टीमला आपला शेवट एक आनंदात करायचा आहे, एक विजयानं करायचा आहे. म्हणजे या मॅच मध्ये जरी त्यांना विजय भेटला तरी त्यांच्या मनाला एक शांतता भेटेल, आनंद भेटेल. आणि या मॅच मध्ये आता नागभूमी शिराळ टीमला जिंकावंच लागेल. आणि आवर्जून आज मी पंचायत समिती गट पाचुंबरी या टीम बद्दल बोलेल, कारण आतापर्यंत 3 दिवसामध्ये ज्या संघाने 3 सामने जिंकले त्यांना संधी मिळाली, आणि त्याचमुळे की काही या मॅचकडे देखील पंचायत समिती गट पाचुंबरी संघ आशाभूत नजरेने बघत होता, परंतु अखेरकार संधी मिळू शकली नाही. परंतु काल, परवा आणि पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं ना तर बऱ्याच संघांना ही संधी मिळाली होती, परंतु हार्डलक टीम पंचायत समिती गट पाचुंबरी. परंतु दोन्ही संघांचा प्रयत्न हाच राहील की आम्हाला शेवट गोड करायचा आहे. अगदी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतात, कॅच बनली जाते असती, पण अखेरीस हातातून चेंडू निसटला. प्रयत्न चांगला राहिला होता, मात्र अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर सूरज आणि निहाल, आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गणेश, रमेश गोलंदाजीसाठी. मिस्टर रमेश सध्या आपण पाहतोय अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 136 षटकार झालेत सर, आणि आतापर्यंत 136 षटकार आलेत. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटीचा बॉटम एज, कव्हरचा खेळाडू विकेटचं पतन होते. बॅटर गॉन. आता मात्र फलंदाज अगदी माघारी येईल. पहिली विकेट लवकर आली आपण पाहिलं तर नागभूमी शिराळ या टीम साठी. झालं तू आलास, आणि आता दर्द भरे संपूर्ण गाणी तुम्हाला ऐकायला भेटतील. ते 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 बाबा हाताने पंखा अडवतात ते पण ऐकायला भेटेल. 2 धाव संख्या. मिस्टर उदय, मिस्टर उदय दादा बॅटिंग साठी दाखल झालेत. हो, आज सर बॅटिंगने खेळण्याचा प्रयत्न. अगदी गोलंदाजाने चेंडू गॅदर केला, स्टॉप केला. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर कुठली धाव दिली जात नाहीये. तीन चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहिलं तर अगदी 2. गती परिवर्तन थोडंसं आपण पाहिलं तर बाहेर आहे चेंडू. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. व्हाईट बॉल. उदय आणि निहाल हे दोन्ही बॅटर सध्या मैदानामध्ये तुम्ही पाहताय. यावेळी देखील बॅट स्विंग होते, पण अखेरीस आपण पाहिलं तर डॉट बॉल म्हणता येईल या चेंडूला. मिस्टर मेस्सी गोलंदाजी तुम्ही पाहताय. राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न राईट हँडेड बॅटर साठी. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत.
यावेळी सुरेख फटका, अप्रतिम तडाखा, वॉट स्ट्रोक षटकार उदय दादा. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. हो, थोडासा बाहेर अंपायर कळवतात. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या सध्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10-10 ऑन अ स्कोर कार्ड. 10 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजवली गेली आहे. आणि यानंतर आपण पाहिलं तर यावेळी देखील हो ड्राईव्ह केला व्ही शेप मध्ये. चेंडू अगदी कार्पेटला आग लावत निघून जातोय सीमारेषे पार. अप्रतिम फटका, चौकार पहिल्या षटकाच्या अखेरीस. जनरेटरचा पंखा थांबवायला जातील. काल हॉटेलवरती ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न अक्षय म्हात्रे त्याच्या टीमनं केला. निहालला उचलून घेतला होता पण पंख्याचं बटन बंद झालं नाही. अखेरीस तो घाबरून खाली उतरला. धावसंख्या 14-14. ओहो, फुल टॉस. मेन अंपायर, लेग अंपायर सेड नो बॉल. हा नो बॉल आहे. रुको जरा, फोकस करो. क्या नो बॉल आहे. अंपायरनं सांगितलं वेस्ट हाईट बिमर हाईट म्हणजे कमरेच्या वरती हा चेंडू जरूर होता. त्यानंतर येणारा चेंडू अगदी फ्री हिटचा. यावेळी देखील अगदी सर हाताने खेळून काढलाय. जिथे आपण पाहिलं फ्री हिटचा चेंडू. यश गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गती परिवर्तन. यावेळी देखील आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिझनचे खेळाडू आहेत. चेंडू गॅदर करतात. येस, अंपायर कॉल नो बॉल. अगदी यावेळी देखील आपण पाहिलं तर 2 बीमर आलेत बरोबर. आता गोलंदाजी टाकू शकत नाहीये. 2 वेस्ट हाईट आलेत. मित्रांनो, कमरेच्या वरती 2 चेंडू एखाद्या गोलंदाजाने टाकले तर त्याची गोलंदाजी तिथेच थांबवली जाते नियमानुसार. आणि आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. यश बोलत असेल एवढी संधी भेटली ती पण घालवली. 18 धावसंख्या 18. आमदार चषक तुम्ही पाहताय. लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाजीसाठी मला वाटतं मनोज, मिस्टर मनोज. हो, यावेळी देखील अप्रतिम फटका आहे. खेळाडू फ्री हिटचा चेंडू. यावेळी देखील अगदी 1 धाव. फ्री हिटचा होता हा चेंडू. बऱ्याच खेळाडूंना माहिती नसता हा फ्री हिट होता. धावसंख्या 19. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे 2. 4 अजूनही बाकी आहेत. बॅट स्विंग केली जाते. चेंडू पडतोय. थोडासा काटा बदललाय. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे 4. धावसंख्या अगदी 19 या आकड्यावरती स्थिर आहे. 19-19. यावेळी देखील बॅकफुटला जातोय. सुरेख फटका आहे. खेळाडू डेड बॉल. ओहो, खाया पिया कुछ नाही. ग्लास तोडा. रुको जरा. मोए मोए. उचलतील तेवढ्यात मान देण्याचा प्रयत्न. चेंडू पडतोय. पुन्हा काटा बदलला. ही गाणी ऍक्च्युली बराच म्हणजे की एन्जॉय असतो या गाण्याच्या मागे. धावसंख्या 19. 1 टू गो.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सर बॅटीने केला. मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतोय, धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला. कुठली धाव नाहीये. दहशत टाकण्याचा प्रयत्न. धरू का तुला धरू, आणि अशाच पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या 19 निहालकडे लक्ष आहे. गोलंदाज हा खूप छान हसला आत्ताचा. सुरेख फटका. 1 बाउन्स अडवला गेलाय. धुंडो मेरी साजना, धुंडो धुंडो मेरी साजना, धुंडो धुंडो मेरी साजना. तोपर्यंत चेंडू अगदी निघून जातोय. बाब्याकडे लक्ष या मॅच मध्ये. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी फटका हवेमध्ये. मिड विकेटचा खेळाडू वेगानं जातोय. कॅच पकडली जाते. अप्रतिम कॅच. विकेटचं पतन. संतोष चव्हाण न पकडली कॅच. आमचा गुणलेखक. आमचे प्रसिद्धी दूध संघाचे विद्यमान संचालक सन्मान्य अधनीय भूषणजी नाईक यांना आपलं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमदार चषक 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. राज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. तब्बल 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 23. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू गॅदर खेळतोय, फेकतोय. तोपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. तब्बल 3 चेंडू ओव्हर क्रमांक 3 चे आतापर्यंत झालेले आहेत. हो, यावेळी देखील अगदी पॅटीच्या बॉटम मध्ये जिथे खेळण्याचा प्रयत्न तर राहिला बॅटरचा. मात्र आपण पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. हो, यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. संतोष चव्हाण चेंडू खाली. विकेट झपाटन. अगदी कॅच क्रमांक 2 त्यांनी पकडली आहे. आजच्या दिवसातील दुसरी षटकांचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 4 साठी सध्या गोलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर बाबासो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. हे प्रेक्षक असतात जे बाल्कनी मधून छान आवाज देतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील आहे. संतोष अगदी चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकदा कंप्लीट केली जाते. प्रेक्षक दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला आमच्या नीरजनं, पण झाड अडवं आलं नाही तर तुम्ही देखील दिसला असतात आता युट्यूबला. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी सरळ बॅटीने खेळून काढला. चेंडू अखेरीस अडवण्याचा प्रयत्न जरूर राहिला. गॅदर केला. फेकीपर्यंत पुन्हा 2 धाव कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 30 या आकड्यावरती जाते. 30 धावसंख्या.
तब्बल अजूनही तब्बल 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय, थोडासा आतमध्ये वळण घेतोय, डॉट बॉल आलाय. पाय यावेळी देखील हे प्रेक्षक दाखवले जे बाल्कनी मधून अगदी आवाज देत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला आमचा कॅमेरामॅन नीरजनं. पुन्हा तो प्रयत्न जरूर करेल तोपर्यंत त्याला चेन पडणार नाहीये. 3 टू गो. डाऊन टी ग्राउंड, पाने अडवण्याचा प्रयत्न, दुसरा खेळाडू येतोय, चेंडू गॅदर करतोय, अगदी यश येतोय चेंडूपर्यंत. अंततंत आपण पाहिलं तर 4 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे 31-31. सोडून दिलाय, पहिला ओळखला, जज केला, जाऊन दिला. अंततंत आपण हे बघा प्रेक्षक दाखवले ते जे जे गप्पा बघा, ब्ल्यू कलर, रेड कलर, लाल्याचाच आवाज होता. लाल्या स्क्रीन वरती दिसतोय सध्या, युट्यूबला दिसा, सीसीटीव्हीत नको. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी देखील क्रॉस बॅटेड, अगदी चेंडू आपण पाहिलं तर 2 धावेसाठी जातोय. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 35 आकड्यावरती. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. येस अंपायर. वन टू गो. एक चेंडू बाकी आहे. ओहो, चांगला चेंडू हाताला, अगदी चेंडू डॉट होतोय. पूर्वार्धाचा खेळ इथेच संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय 35 धावेचं टार्गेट आहे. अर्थातच नागभूमी सिरा या टीमनं टार्गेट दिलंय पाचुंबरी पंचायत समिती गट या टीमला. थँक्यू. हा सामना पाचुंबरी संघाने जिंकला आहे. नागभूमीने तुम्हाला विन दिलेले आहे. थँक्यू. खेळना पडेगा भाई, फुकट इकडे काहीच भेटत नाही. उन्हात उन्हात गेल्याशिवाय सावली भेटत नाही. फ्री कुछ नाही मिलेगा. चला स्पीडअप घ्या, पुढची मॅच खेळवायची आम्हाला लगेच. चला प्लीज स्पीडअप घ्या. 35 टार्गेट आहे या मॅचला. निलेश सरांच्या वाणीमधून ऐकूयात मॅच कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने खेळवली जाते. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. पहिला डाव संपलाय, उत्तर अर्धाकडे आपण वळूया आणि जिथे आता बॅटिंग करायची आहे ती पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमला. लक्ष आहे 35 धावांचं, येणारे बॉल आहे 24. असं विश्लेषण सत्र क्रमांक 2 आपण करूया. मॅचला होती सुरुवात. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामना आता सुरू करा. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या प्रारंभिक जोडीमध्ये ओके, उद्याचा पहिला सामना ठीक 10 वाजता सुरू होणार आहे. 9:15ला रिपोर्टिंग करायचं आहे. 9:15ला टॉस होईल. सेमीफायनल उद्यापासून सुरू होत आहे, याची नोंद आपण सर्वांनी घ्या. जे संघ जिंकलेले आहेत त्या संघांना आपण सूचित करत आहोत, उद्या 9:15 वाजता तुमचा टॉस होईल आणि 10 वाजता सामना सुरू होईल, याची नोंद आपण सर्वांनी घ्या.
चव्हाण ज्यांनी या स्पर्धेला स्कोरिंग केलं आणि आज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गेले, परंतु त्यांनी बाकीच्यांचा स्कोर लिहिला, परंतु स्कोर बोर्ड मध्ये त्यांची एकही धाव येऊ शकली नाही. बिना बॉल न खेळता रनआउट झालेले आहेत. उजव्या बाहेरचा बॉल ही धाकता आहे. दोन्ही संघ म्हटलं की मैत्रीपूर्व दोन्ही संघ आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी यश आहेत, एका बाजूला मनोज आहेत, माफ करा विशाल आहेत, आणि एका बाजूला यश आहेत. बॅटिंग ऑर्डर ही आहे. विजय एका बाजूला पहिल्या षटकामध्ये आहेत. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाली आहे. उजव्या बाहेरचा बॉल, थोडीशी गती कमी होती या बॉलच्या पाठीमागे, आणि किंबहुना हा जो डॉट आलाय, किंबहुना प्रत्येक संघ आता हाच प्रयत्न करेल, हे जे दोन संघ आहेत ना, की शेवट आम्हाला कशा प्रकारे या स्पर्धेचा गोड करता येईल याचाच प्रयत्न होईल. उद्याचा मित्रांनो अंतिम दिवस आहे. सुरुवात तुम्ही चुकवली नाही तर अंतिम दिवसही तुम्ही चुकवू नका. उद्या सेमी फायनल सुरू होतील, त्याच्यामध्ये आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. 4 संघ पुढे गेलेले आहेत. पंचायत समिती गट मांगले, पंचायत समिती गट वाटेगाव, पंचायत समिती गट कंदूर आणि आज पंचायत समिती गट कासेगाव. हे 4 संघ सेमीफायनल मध्ये धडक मारतायत. उद्याचा अंतिम दिवस, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 4 दिवस कसे संपत गेले हे समजलंही नाही, आणि ज्या प्रकारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवी मुंबई पर्यंत या स्पर्धेचे वारे वाहत आहेत. सर्वत्र या स्पर्धेची चर्चा आहे, कोणता संघ आमदार चषक जिंकणार. पहिलं पर्व आहे ज्याच्यावरती आम्हा सर्वांना गर्व आहे. धावफलकावरती 2 धावा, 1 गडी बाद, बॉलर तयार. बॅटची आतली कडा, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव मिळेल, आणि जिथे आपण चर्चा करतोय ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. अमोल आहेत. आपण आमदार चषक 2024 चा आस्वाद घेतोय. एका बाजूला बॅटिंग मनोज, विशाल धाव सावरण्याचा प्रयत्न करतात. धाव फलकावरती आलेले आहेत. तब्बल आतापर्यंत 3 धावा. पाच धावा धावफलकावरती येतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काही उर्वरित बॉल शिल्लक असेल या ओव्हर नंबर 2 मधील. अमोल पुन्हा तयार होत आहेत. एंड बदललाय ओव्हर द विकेट. अड्डा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुढे आले, सरसावले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जिथे मात्र आता धावसंख्येचा पाठलाग करताना मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न एका बाजूला सुरू होतो. एका बाजूला बॅटिंग करताना विशाल शरीरापासून दूर गेला. पंचाने कळवलं की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव फलकावरती येईल. उद्याचा अंतिम दिवस. सुरुवात तुम्ही सोडली नाही तर शेवट चुकवू नका. आमदार चषकाचा सेमी फायनल आणि फायनलचा आनंद घ्या. अड्डा बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. आपण या अगोदर देखील चर्चा केली की ओराम क्रिकेट जे टेनिस बॉल क्रिकेटचं आहे त्याच्यामध्ये अड्डा बॅटने बहुतांशी फलंदाज बॅटिंग करतात आणि त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. अगदी हळवार पद्धतीने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय. पंचायत समिती गट पाचुंबरी या टीमने एका बाजूला नागभूमी शिराळा हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना लढतोय. अमोल पुन्हा तयार. निश्चित हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा डेड बॉल आहे.
हा, आणि ज्यांनी साऊंड व्यवस्था इथे दिलेली आहे ते अमोल आहेत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटचे बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्नांची पराकाष्ठा तिकडे त्यांनी केली, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. बारा बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलच्या पाठीमागे 12ची पार्टनरशिप बनलेली आहे. शेवटची विकेट संतोष यांना आपण पाहिलं, शून्याचा चष्मा घालून माघारी आले. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि इथून पुढे बनवायचे आहे 23 धावा. म्हणजे धावसंख्येचा वेग दुप्पट वेगाने वाढवावा लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणलाय. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. ऑफस्पिनचा मारा आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेले आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 5 इथे आता संत गतीने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अखेरकार एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की धावसंख्येचा पाठलाग करताना रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 12 पूर्णांक हवे आहेत. 55 ची सरासरी. फलंदाज विशाल पुन्हा तयार. एक युवा खेळाडू आहेत. आठव्या बॅटने हा टोला. क्षेत्ररक्षक आहे 2. बॉलवरती झडप घालतील एका हाताने. आणखीन एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये मैत्रीचे संबंध हे घट्ट आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फलंदाजांचा प्रयत्न हाच आहे की जेवढं चांगलं आम्हाला खेळता येईल. संधी मिळाली. आज युवा खेळाडूंना प्रमोट केलं या मॅच मध्ये. संधी मिळाली बॅटिंग करण्याची. एका बाजूला प्रतीक पाटील आहेत ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त धावा दिल्या 2, गडी बाद केला 1. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विचवलाय. आणखीन एका विकेटचं पतन आणि प्रतीक पाटील आणि टीम नागभूमी शिराळा या टीमला आणखीन एक यश. आता 7 बॉल 21 ची गरज. समीकरणामधलं अंतर फार मोठं वाढलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्पिन अटॅक. फुल टॉस बॉल. आस्वाद घेऊ शकले नाही. एक गुडगा खाली वाकवला होता, परंतु बॉल सीमारेषा पार करू शकला नाही. क्षेत्ररक्षकाने पकडली एक चांगली झेल. विकेटचं पतन. आता मैदानाच्या आतमध्ये रमेश आलेले आहेत. हा फुलटॉस बॉल आहे. पंचांनी सांगितलं की नो बॉल आहे. हा बीमर आहे, त्याच्यामुळे यानंतरच्या बॉलवरती असणार आहे ती फ्री हिट. फलंदाजाला वेस्ट हाईट असं पंचांनी सांगितलेलं आहे. हे समीकरण बदललंय. 7 बॉल 19 आवाक्यामध्ये आहे. स्विच हिटचा फटका. खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन नाही होणार कारण हा फ्री हिटचा बॉल होता. षटक क्रमांक 3चा एक खेळ संपला. 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 19 धावा. 6-19चा थरार. सहा बॉल 19. चला दोन्ही संघांना विनंती करूया, सामना सुरू करा. ओ या वेळेला पहा यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न. ओव्हर नंबर 4. गोलंदाजी मार्गवरती वैभव आहेत. एक युवा खेळाडू आहेत वैभव देखील नागभूमी शिराळा या टीमचे. आणि पहिला बॉल चांगला हाताळलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग करताना रमेश. हाय उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल बांधून ठेवलाय. आता समीकरण 4 बॉल 19 ची गरज. 4-19 बनवायचे आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर सर्वाधिक मन कुणी जिंकली असतील ना तर ती क्षेत्ररक्षकांनी जिंकली. एकापेक्षा एक दर्जेदार कॅचेस
तुम्हाला आमदार चषक 2024 मध्ये बघायला मिळाल्या आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या या हंगामामध्ये सर्वाधिक चांगल्या कॅचेस या ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठे पकडल्या गेल्या असतील तर आवर्जून आमदार चषक 2024 चा उल्लेख करावा लागेल. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले. म्हणजे असा विचार करायला गेला ना तर मला वाटतंय 7 ते 8 जण हाही आकडा कमी पडेल. ज्यावेळेस आम्ही हा रेकॉर्ड घेऊ ना तर निश्चित उद्याही आम्ही अनाऊन्स करू ज्या ज्या क्षेत्ररक्षकांनी कॅचेस पकडलेले आहेत. जो प्रवास कॅचचा विजय ढपळे यांच्यापासून सुरू झाला ना तो आतापर्यंत जर आपण पाहिला रवी यांच्यापर्यंत जबरदस्त कॅचेस, प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या कॅचेस आणि खऱ्या अर्थानं 4 दिवस जॉन्टी रोड्स ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करायचे ना त्याचा प्रत्यय आला. आता फार मोठं अंतर वाढलं. 1 बॉल 18. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा संपन्न होतीये. आणि हा सामना संपलाय आणि अखेरकार हा सामना नागभूमी शिराळा या टीमने जिंकलेला आहे. आणि आपण सामनावीराचा पुरस्कार आता अनाउन्स करूया. आदरणीय आमचे भूषण नाईक अण्णा, दूध संघाचे संचालक अण्णांना विनंती आहे की आपल्या शुभास आपण हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करा. आणि अंतिम सामन्याचा ज्यांनी 2 गडी टिपलेले आहेत प्रतीक पाटील, प्लेयर ऑफ द मॅच, आपण त्यांना देऊया हा सामनावीराचा बहुमान. आमदार चषक 2024 चा आपण सामनावीराचा पुरस्कार त्यांना प्रदान करत आहोत. गोलंदाजी करताना 2 गडी टिपले आणि फार कमी धावा त्यांनी खर्च केल्या. आजचा 4था दिवस संपलाय. सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं, जे प्रेक्षक आम्हाला ओमसा MTCच्या माध्यमातून जोडले त्या सर्वांचा आभार. आपण चांगली साथ दिली. आपण प्रतीक पाटील यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन गुणगौरव करतोय. गोलंदाजी करताना 2 गडी टिपल्या. एकदा जोरदार टाळ्या प्रतीक पाटील यांच्यासाठी. सामनावीराचा पुरस्कार आपण त्यांना मुख्य व्यासपीठावरतून आमदार चषक 2024 मध्ये प्रदान करत आहोत. आजही त्यांच्या गोलंदाजीमध्ये चांगली चमक आहे आणि किंबहुना स्पिन गोलंदाजी करताना 2 गडी टिपले. आपण त्यांना दिला हा सामनावीराचा पुरस्कार. सर्वांचा आभार. आपण सर्वांनी चांगली साथ दिली. आयोजन समितीने घेतलेली मेहनत आणि या मेहनतीचं फळ गेली 4 दिवस मिळतंय. आपण सर्वांनी चांगला सहयोग दिलाय. सर्वांचा मनपूर्वक आभार. जे जे संयोजक, आयोजक या स्पर्धेचे घटक आहेत त्या सर्वांचा आपण आभार मानूया. परंतु मित्रांनो, उद्याचा अंतिम दिवस पाहायला विसरू नका, कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे. आमदार चषक कोणत्या पंचायत समिती गटाकडे जाणार